नाही वर्षा, आता मी ठरवलंय आनंदीला काही न सांगितलेलंच बरं आहे. अरे दादा काही काय बोलतोस तू? बरोबर बोलतोय मी. दरवेळेला मी माझ्या मनातली गोष्ट आनंदीला सांगायला जावं, काही ना काहीतरी घडतच. आता बघ, तू मला सांगितलंस देवाच्या समोर देवाच्या साक्षीने आनंदीला सांग. मला आवडली ती आयडिया. पण या गुरुजींचं काय चालू होतं? बोलू नका बोलू नका, बोलायलाच दिलं नाही. काय आनंदीला आणि हे अशा पद्धतीने जर का त्रास होणार असेल, दरवेळेला मी काहीतरी सांगायला जातो, अशा अडचणी निर्माण होत असतील, न सांगितलेलंच बरं. राहू दे नको. इट्स ओके दादा, चिल. इट्स ओके. किती सहज म्हणून गेलीस ना तू इट्स ओके. मला काय मनस्ताप होतोय त्याचा तुला अजिबात काही म्हणजे काहीच तुला. अरे दादा, तू ते त्या पिक्चर मध्ये सांगितलेलं ऐकलं नाहीस का कि अगर तुम किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश में लग जाती है. कुठे गेलं हे आनंदी? त्या डब्यात बघ जरा. नाही आई, कुठे गेलं म्हणा. आबा परब दिसतंय का? नाही, आता बघूया, मिळणार. पण माणसांचं काय नाही काय होता ना तर आम्ही समजू शकतो, पण पाकिटाचं पण काय व्हायचं? अगं बाई माई काय करतेस? जरा पाय उचललास ना अगं माका सोफ्याखाली पण बघता येत ना, प्रॉब्लेम आहे ना. होय काय? आणि स्वतः उचलला असता तर पाकिट पण शोधला असतास ना. अगं शोधते ग माझी आई, मी शोधते. केवढे कष्ट चालले तेव्हाचे तुला दिसत नाही का? होय तर नजरच लागा. माई अगो ऐसरच असताना काहीतरी वाईट सोय शोध. ऐकलं? आत शोधलंस का पाकिट तू? आतमध्ये नाहीये. मग कसं काय? कुठे जाऊ शकतं पाकिट? आबा राहू द्या. नाही बघतो, बघूया. तू नक्की आठवून बघ. अरे एवढी महत्वाची गोष्ट अशी कशी हारू शकते? हा हलगर्जीपणा झाला राघवा. त्या आनंदीने कुठे कुठे आणि किती किती लक्ष द्यायचं मला सांग. आई, तुम्हाला माहितीये ना माझं पाकिट मी नेहमी माझ्या कपाटातच ठेवतो, पण आता तिथे ते नाहीये म्हटल्यानंतर शोधू दे ना मला. इकडे खिडकी वगैरे नसेल ना इकडे? आबा राहू दे तुम्ही. बघूया ना, शोधूया आपण. एवढी महत्वाची गोष्ट शोधलं तर पाहिजे. आबा थैसर किती शोधतास? अगो बघू नको. थैसर नको. बरं बघतो. जळ मला एवढूस पाकिट, पाय फुटले का त्याला? असं कसं कुठे हरू शकतं? हो देश कितनी दो. काय रे राघवा, काय झालं? काय शोधतेस रे बाळा? अरे मी चॉकलेट खाणं बंद केलं हल्ली. आई, ते त्यांचं कार्ड सापडत नाहीये. त्यांना असं वाटलं की कदाचित तुमच्या खोलीत असेल म्हणून सगळीकडे शोधतोय आम्ही. म्हणजे असं काही नाही. मग पाकिटाचं झालं तसं, आता काय ठरवलं? देवा काय चाललंय तुमचं? थांबा. चिंगे आई, चिंगीकडे नाहीये कार्ड. मग माझ्याकडे कशाला असेल? बाबा तुझं कार्ड मी ते काळं का गोरं ते पण मला माहित नाही. आनंदी आई थांबशील जरा. कदाचित इथे असेल म्हणून मी बघतोय, कारण खूप मोठं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. म्हणजे खूप मोठं म्हणजे बाई 2-3 हजार गेले का रे? 80,000. 80,000? 80,000? अहो पण ते कार्डार कशात ठेवायचे मग? डब्यात ठेवायचे नाही तर पेटीत ठेवायचे. एवढे पैसे तुम्ही कार्डावर ठेवायचे हत म्हणून काय कशा पण ठेवायचे? बाई तुका त्याच्यातलं काय कळणार आहे ना तर गपरव. आधीच त्यांच्या डोक्यात ताप झाला. आई, तू तर चॉकलेट खात नाही म्हणाली होतीस, काय? अरे बाळा ते कधी कधी बीपी लो होतो ना माझा, मग चक्कर येते. चक्कर आली ना की मग ते तोंडावर असं चॉकलेट ठेवावं लागतं. ओ की नाही हो आबा परब? म्हातारपणी होतं की नाही असं. आनंदी भाकरवडी हा पण काय गावना नाही म्हणतस. तीच भाकरवडी काय गो? काय आई, हे काय चाललंय तुझं? कधी थांबणार हे? तू कार्ड शोधायला आला होतास ना, हे काय ढुंडाळत बसलास? घरात सून आली की सासवांना असं डबे ठेवावे लागतात. काय करणार? आणि तू माझी का झडती घेतोस बाळा? घरात नवीन कोण आलंय त्यांना नको विचारायला? बघ बघ तुझा नवरा बघ, जन्मदात्या आईच्या रूमची झडती घेतोय. मगे
आमची झडती घेऊ खोविना. गोमाई माई काय माई, ऐकलंस ना तुझी सासू काय बोलली ती. बाहेरच ना कोण इला आमच्याशिवाय हयसर. माई 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 हे बघ, आईच्या वतीने मी माफी मागतो तुमची. दागो भाऊजी, तुम्ही माफी कित्याक मागतास. अहो आमचाच चुकला, आम्ही हयसर इलाव ना, ताच चुकला. आमच्या आनंदीच्या काळजी निला, पण हयसर इल्यावर आमका काय गावता तर अपमान. आणि असोच अपमान होत राहतलो तर कित्याक थांबायचा हयसर. माई थांबा आबा, मी तुमका सांगतोय. या बघा, आम्ही आता हयसरच असाव, त्यामुळे तुमचे पैसे काय आम्ही घेतलेले नाही. हा माई सांगितलेला बरा ना. अहो कोण करत असेल हे सगळं. बघते मी. आनंदी, वर्षाताई मी बघ किती शॉपिंग केली आहे. सरक 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 दादा. ऐको, हे पकड. हा बापरे, हात दुखायला लागले माझे. दादा हे तुझं कार्ड. ठीक आहे, हे कार्ड तुझ्याकडे होतं. हो हे एवढं ट्रान्झॅक्शन तू केलेस. हो, घे ना. बापरे, खूप जोर झालं मला, हात दुखायला लागले माझे. चिंगी, फक्त आपण नाही, तुझ्या घरातली सगळी नेतात वाटत कार्डा. आपल्या उगा शिक्षण मिळाली. चल आपण आईस्क्रीम खाऊया. चल. बापरे, काय ती गर्दी. इतका कंटाळा आला होता ना मला. आनंदी, अगो 1,00,000 रुपये म्हणजे का वाटत तरी काय कमी झाले काय. बाबा, तू आता खरंच तुला पोलिसात टाकणार आहेस. तू म्हणाला होतास ना पुन्हा असं केलं की पोलिसात देणार म्हणून. काय बोलते ही. चिंगी, टग्या, जा तुम्ही आतमध्ये रूम मध्ये जाऊन आईस्क्रीम खा जा. सांडवशील. दरवाजा लावून घ्या. वर्षा, हा हे काय. हा 80,000, मग परत 20,000. अशी एवढी 1,00,000ची खरेदी कोणी करतं का ग. का एवढी खरेदी का केलीस ग बा. हो केली मी. हो म्हणते, तोंड वर करून हो म्हणते रे राघवा. काय करायचं हिचं. आई, आता जर मी केलीये खरेदी तर मी होच म्हणणार ना. आणि बघा, आळ आमच्यावर येता ना. दिव्याखाली अंधार म्हणतात ना, तो ह्योस. आई हे बघ, असं असं ऐकून घ्यावं लागतं. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. आणि तसंही तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ना मला वेळ नाहीये. मी आधीच खूप थकली. मी जाते आहे. हॅलो. हा काय रे, आता का गप्प. हा मगाशी किती भडकला होता. अकांड तांडव चाललेलं तुझं. आता बोल बोल ना, आता बोल. बहिणीने हे सगळं केलंय, बोल. आता का नाही बोलत तू. अहो मी बोलतो तिच्याशी, थांब जरा. हैसा बरा कसा. आनंदी, वेळ जरी झालो ना तरी तुम्ही हनीमूनच जातास ना, ह्या महत्वाचा. बरोबर ना आबा. पण पाय दुखताना बायचो बरा नसताना कसा जातला हनीमूनार. हो बरोबर आहे. तुझा पाय दुखतोय ना अजून.
एवढं नाही दुखत आहे आता. खरंच मी चालू शकते. दाखव का चालून? आबा थांबा, हे बघा. चांगलं चालते. अगदी व्यवस्थित दुखत नाहीये माई आता. नाही दुखत आहे. मग नाचेल सुद्धा ती, इतकं छान चालते ती. काय? हे बघा. अगदी हे बस, हे बघ. आनंदी हळू 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 हळू, एवढं लगेच नाही अजून दाखव. आता अजिबात दुखत नाही, मला त्रासच नाही होते. तरी सांगले. काय गरज होती दाखवण्याची? हा एवढा नाही दुखत आहे. एवढा नाही दुखत आहे. काही नाही अजिबात नाही. तुझं दुखणं आता बघितलंय सगळ्यांनी. आणि काय ग, हा जरा तरी विचारायचं होतंच नाही. इतका मोठा प्लॅन केलास, एवढं बुकिंग वगैरे करण्याबद्दल विचारावं नाही वाटत तुला? तुझा पाय अजून दुखतोय, कसं जाणार आम्ही? ते काय नाही, तुझा पाय जोपर्यंत बरा होत नाही आपण कुठे काही जात नाही. काही घाई नाही आम्हाला. पण नाही दुखत आहे. माझा पाय नाही दुखत आहे आता. थोडासा दुखला पण बरं वाटेल मला. खरंच सांगते, बरं वाटेल मला. तेल लावून द्या, बरं वाटेल मला. लावूया आपण आताच. चला आता. हो चला. थोडासाच दुख. तेल लावून येते. आबा बरं वाटतंय मला. एकदम व्यवस्थित छान वाटतंय. काय गो बाई, एवढी सगळी तयारी केली आणि आता गेलेच नाही तर. हो ग. अहो पण दुकऱ्या पायान कसा जातला हनीमुना सांगा. आपण बरोबर. मग नाही, मी अशी हार मानणार नाही. एवढी सगळी तयारी केली, त्यानं जायलाच पाहिजे. थांबा. नाही बरोबर बोलते वर्षा. तिच्या दुखऱ्या पायाला एकटा राघव कसा सांभाळणार? आपण पण खरं जायला पाहिजे फिरायला त्यांच्यासोबत. होय बरोबर आहे वर्षा. आबा चला तुम्ही पण. ही मस्का पॉलिश तर नाही ना लावणार त्याला? काय करतेस? म्हणजे अक्कल आहे का तुला? थोडी अक्कल आहे? काय त्या दोघांचं हनीमूनचं तिकीट काढलं, त्याच्यासोबत आपल्या सगळ्यांचं पण काढायचं होतं ना. आपण पण गेलो असतो फिरायला. हिला सांगा ना कोणीतरी. एकीकडे त्याच्या बरोबर फिरायला जायचा हट्ट करायचा, दुसरीकडे नातू हवा म्हणून हट्ट करायचा. आई तुला कळत कसं नाही? असाच होतो का नातू? हे नाही माझ्या लक्षात आलं. किती हुशार ग, किती गोड आहे माझं पिल्लू. किती डोकं चालवत ग. अगं बरोबर. जाऊ दे त्या दोघांना. जाऊ दे बाई, जाऊ दे. अहो तुम्ही जाऊ दे म्हणतात. वर्षाताईंनी सगळी तयारी पण केलेली. पण हा दोघा जण असत ना, होय म्हणतो की नाही म्हणतो त्याच्यावर अवलंबून आहे ना. आपण काय करणार? आबा तुम्ही सांगून बघा ना. किती सगळ्या काय रे? मग नाही बोलूचा, मी रागवलोय. अरे मग तुझा राग दूर करण्यासाठीच तर आलोय ना आम्ही. ह्यो राग जाऊचो नाही. मग मला माहित आहे, मला कोणच कुठे फिरायला नेत नाही. एकट्याला टाकून जातात, म्हणून मला एकट्यालाच मुंबईला यायला लागलं. आणि इथे काय तेच, तुम्ही जातात हनीमूनला आणि मला तुम्ही घेऊन जात नाही. आणि मी कसलं बोल तुमच्याशी? मला कोणाशीच बोलायचं नाही हाय. टग्या, अरे तिथे लहान मुलं नाही जात. मला माहिती आहे लहान मुलं नाही जात. लग्न झालेलं असलं पाहिजे. मग असं असेल तर खोटं खोटं लग्न लावून द्या ना. अरे नाही टग्या, खोटं नाही रे. खरं खरं लग्न झालेलं असलं पाहिजे. हा मग माझं पण खरं खरं लग्न झालंय. 4 वेळा 4. काय नाही झालं काय? तुळशी बरोबर झालंय ना लग्न. चौघांच्या घरात मीच नवरा होतो राघवराव. म्हणजे मी आता येऊ शकते काय हो? कसं आहे टग्या, तुला नेलं असतं
मग घोडा आणलाय कुठं? हे बघ ऐक, हे बघ, तू आता इथे आलास, अचानक आलास, 4-5 दिवस तुझी शाळा बुडाली की नाही? बरं, आता इथून पुढे परत हनीमूनला जायचं म्हटल्यानंतर परत अजून शाळा बुडणार. इतके दिवस असं नको. त्यामुळे जेव्हा तुला सुट्टी असेल ना, तेव्हा तू आलास की मग आपण हनीमूनला जाऊ. मग 2-3 दिवसांसाठी कशाला, चांगले 15-20 दिवसांसाठी हनीमूनला जाऊ. ऐक माझं, असं करूया आपण. आता काय फेब्रुवारी चालू आहे, बरोबर आहे? मग मार्च, एप्रिल म्हणजे तुझी शाळा संपली की तुझ्या सुट्ट्या चालू होतील. मग तर काय सुट्ट्या, तेव्हा मग चांगलं 20 दिवसांसाठी हनीमूनला जाऊ ना. तोपर्यंत आम्ही दोघे बघून येतो ना हनीमून कसं असतं ते. हो काय? हो बरोबर आहे. त्याने हनीमूनला जायला नको. घोडा बरोबर आहे हा? हो ना. हो. तेव्हा जेव्हा सुट्टी तुला लागेल ना, तेव्हा तू आलास की चांगले 15-20 दिवस हनीमूनला जाऊ. आणि ऐक, आपण दोघेच जाऊ, आनंदीला पण नको नेऊया. औशिका सरळ दे, टॅक्सी. सरळ. आबा, टॅक्सी इली. हो हो. सावकाश सावकाश. अरे हो, ए काय अरे हो. सांभाळून जा, काळजी घ्या. हा, तू का आता आमची किती ओढ लागत? तू चाललास बाय गोवा वांगडा फिरक. मजा करा हा तू, आणि काळजी घेवा. सरक. चल. सुखी रवा, आनंदात रवा, सांभाळून जावा. बस लवकर. हो हो. एसटी सुटेल. बस हळू. येता? दादा घ्या माग. फोन करा. हो. पोचलाच की फोन करा. तुम्हीही फोन करा पोचलं. एवढे दादा, सगळ्या परत ये. हा, एवढे तिकडे मारा, तिकडे. हा, येऊ दे. थांबा गाडी आहे हा मागे. हा, येऊ दे मारा फुल इकडे. मारा. हा, जाऊ दे मागे. थोडी हळूहळू जाऊ दे. अहो तुम्ही बसा, खाऊन घ्या आधी. गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुम्हाला? मी बघते. राघव, अरे हे सगळं एवढं काय आणलंयस तू? आणि भाज्या वगैरे? नाही म्हटलं थोडं काही आणेन, पण परत तुम्हाला आणायला जावंच लागेल, तर दगदग होईल तुमची, म्हणून एक साथ बऱ्याच दिवसाचं घेऊन आलो. राघव तू असू द्या ना. बाबा, तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे. औषधं आहेत सगळी? हो औषधं आहेत त्यांची सगळी. बरं. आणि चहा पावडर, साखर, तूप वगैरे काही आहे? राघव सगळं सामान आहे घरात, पण तू हे अचानक सगळं का घेऊन आलायस? अरे मला काही लागलं असतं तर मी सांगितलं असतं ना. नाही आई, कसं आहे, मी बाहेर चाललोय काही दिवसांसाठी म्हणून. अच्छा, तुला केसचं काम आहे का काही? नाही. मग मी आणि आनंदी आम्ही बाहेर फिरायला चाललोय. ऍक्च्युली ते वर्षाने आम्हाला न सांगताच बुकिंग करून टाकलं सगळं. आमच्या तर डोक्यातही नव्हतं. पण आता जाताय हे नक्की ना? हो. तुम्ही म्हणत असाल तर मी नाही जात बाबा. राघव, अरे तुम्ही फिरायला जाताय ना, मग त्यात काय हरकत आहे? आनंदीला सुद्धा बरं वाटेल. तू इथली अजिबात काळजी करू नकोस. तुम्ही जा आणि मज्जा करा. राघव, गेल्या काही दिवसात तुम्ही खूप सहन केलंय रे. अरे हे छोटे छोटे आनंदाचे क्षण असतात कुठल्याही नात्यात. येतोय. बघू. अरे बापरे आनंदी, कसली गोड दिसतीये. खूप सुंदर दिसते माझ्या दादाची आनंदी. हे आनंदी, या ड्रेस मध्ये एवढी गोड दिसतेस, तर त्या रेड ड्रेस मध्ये काय दिसशील ग? बरं ठीक आहे, आता ना चालून दाखव.
अगं ड्रेस घातलायस तर चालू नको का बघायला? चल चाल 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 थांब ना थांब. त्याच्या आधी ना केस हे बघ हे हा एका साईडने घेतलेस तरी चालतील. हा नाईस. हा चल चल आता चालून दाखव. हो का आनंदी, तू हनीमूनला ड्रेस सांभाळणार आहेस का नवऱ्याला सांभाळणार आहेस? नवऱ्याला ना. मग हे काय करतेस? हा मी दाखवते. असा कमरेवर हात ठेव, मानवर. हा आणि पाय तिरके टाकायचे. ओके चल 1 2 1 2 1 2. हा परत 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 एक राऊंड. आता कशाला? नाही नाही चल चल. हा चल 1 1. हा मानवर 1 2 1 2. ही अशी चालते मी? ए हसतेस काय? थांब जरा मोबाईल मध्ये बघूया. तुला दाखवते म्हणजे तुला नीट कळेल. सगळे गेले कुठे? हे बघ. चल चल चल. हा बघा ये. हा मानवर. हा पाय तिरका 1 2 1 2 1. आनंदी इकडे तरी. आनंदी बघू तर दे मला. अहो एक मिनिट. वर्षाताई ऐक ऐक ऐकशील माझं? मला ना हे त्यांनी वर्षाताईंनी ऐकशील माझं? आनंदी ऐक. आई माझी कामाची फाईल आहे. का हसताय तुम्ही? अगं मी तुझ्यावर नाही हसत आहे. इकडे इकडे हे बघ. वेस्टर्न घातलंस तू तर हे मला आवडतात बांगड्या, पण वेस्टर्न कपड्यांवर नाही घातल्यास तरी चालेल. वेस्टर्न घातलेस तर वेस्टर्नच राहणार है ना? बरं ठीक आहे. लक्षात येते तू ऑकवर्ड झालीस. ठीक आहे चालू द्या तुमचं. आनंदी पाणी घेणे त्यांना. कोण आहेत त्या बाई? अरे क्लायंट आहेत त्या. 4 दिवस झाले मी त्यांना सांगतोय भेटतो पण मला भेटायला जमलं नाही. त्याच घरी आल्या शेवटी. अरे मग जाऊन यायचंच ना दादा तू. कसं जाणार होतो? आनंदीला दुखापत झाली होती, त्यानंतर आबा माई आले घरी, नाही जायला मिळालं मला. हो पण आता आयत्या वेळेला सगळा गोंधळ झाला ना. तुम्हाला निघायचंय ना आता. बस येईल आता. 10 वाजलेत दादा. रात्रीची बस आहे ना? अरे रात्री 11ची नाही, सकाळी 11ची बस आहे ना. वर्षा तू स्वतः बुकिंग केलं आणि तूच विसरतेस का? थांब जरा. एक मिनिट. ना जायच्या वेळी नेमके गोंधळ घालते. काय कळत नाही मला. काय बोलतेस तू? काय नाही मी कुठे आई, वकील आहे मी. कोणी प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्यांना न्याय मिळवून देणं माझं कर्तव्य आहे. ती बाई बिचारी दुःखात आहे, रडते ती. आणि असं काहीतरी बोलतेस तू? आणि हा हे काय? हे बघ इथे लिहिलंय रात्री 11 वाजता. उगाच काहीतरी गोंधळ घालताय तुम्ही लोक. आनंदी काय गोंधळ घालून ठेवलास ग? किती तयारी करतेस? मला वाटलं सकाळची बस आहे म्हणून इतकी घाईघाईत तयारी चालू आहे तुझी. अहो ताई मलाही वाटलं की सकाळचीच बस आहे म्हणून. बघ असू दे. झालं सॉर्ट आउट झालं. हा कळलं? आणि ते हा ठीक आहे. तुम्ही खूप चांगलं काम करताय. चुकलं माझं. हा कोणता पण घालू कुठला तरी. तू आता बाहेर येऊ नकोस. प्लीज कंटिन्यू. अरे आनंदी. हा आनंदी. अहो तुम्हीच मला म्हणाला होतात ना की येऊ नको म्हणून बाहेर. अगं तो फोन वाजतोय. इकडे ये बरं. फोन घे. तो फोन उचल. कोणाचा आहे बघ जरा आणि सांग त्यांना मी बिझी आहे म्हणून. कोणाचा तरी फोन आला यांना. मग उचल बघ कोण आहे. बघते.
हॅलो. हॅलो कर्णिक का? हो. मॅडम कुठे आहात तुम्ही? 15 मिनिटात बस येईल इथे स्टॉपवर. काय 15 मिनिटात? बुकिंग केलं ना, 11 वाजताची बस आहे. आहात कुठे तुम्ही? काय 11 वाजता? आता सकाळी बस आहे? हो. निघा लवकर. हो आम्ही निघतो, लगेच निघतो. हो. हे माझे काय करायचं आता? आता काय करायचं म्हणजे त्याला सांग. जात त्या आई कामात येते, चिडतील नाही तर माझ्यावर. अगं बाई, ते काम होत राहील, नंतर ती बस निघून गेली तर परत येणार आहे का तुमच्यासाठी? जा 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 जा. मी बॅग घेऊन येते. अहो नाही, मी थोड्या वेळात येतो. ऐका ना, त्याच थोड्या वेळात आपली बस जाईल. काय संबंध? मला फोन आला होता, बस आहे आपली आता. रात्रीची बस आहे. सकाळची बस आहे. तिकीट कुठे? तिकीट इथे आहेत. 11 वाजताची बस आहे. ते लिहिलेलं आहे 11 AM लिहिलेलं आहे. हेच ना मग. मला फोन आला त्यांचा आता. काय करायचं? किती रडतायत त्या. सांगा ना त्यांना. बिचारा. काही नाही. अगं ऐक राघव, ही बॅग घे. माझे गुडघे दुखले तरी चालेल, पण तुला हनीमूनला पाठवल्याशिवाय मी राहणार नाही. सगळं भरलेलं आहे. काय गोंधळ काय या घरामध्ये? जा लवकर, हे सामान सगळं घेतलेलं आहे. आणि ऐक आनंदी, सगळी औषधं दिलेली आहे मी. ऍसिडिटीची गोळी, डोक्याची गोळी. तिथे काय झालं असू दे, ठीक आहे. आणि ऐक तेल, ह्याचे कपडे, थंडीचे कपडे ठेवले म्हणून सांगते. चला चल 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 चल. आई मी आले. तुझं काय आता? मी धरू ते आलेच. ये लवकर ये. चला ये घेऊन चला. रमाते, हा सगळा घोळ तुम्ही घातलाय ना. ह्यांना त्यांच्या मनातलं मला सांगायचं म्हणून तुम्ही माझा अपघात घडवून आणला. रमाते, तुम्हाला माहिती का यामुळे काय झालंय? यांना भीती वाटायला लागली. यांना असं वाटतं की त्यांनी मला काही सांगितलं तर हिच्याबरोबर काहीतरी वाईट होईल. पण ही सगळी अवस्था तुमच्यामुळे झाली. पण आता बघा, आता आम्ही फिरायला चाललोय. एक एक क्षण आम्ही आनंदाने घालवू. आता खऱ्या अर्थाने आमचा संसार सुरू होणार. हे सगळं ना तुम्ही बघणार, पण थांबवू नाही शकणार रमाते. आणि थांबवण्याचा प्रयत्न केला ना तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. आनंदी राघव कर्णिक हिच्याशी. गेले ग बाई पोरं. पाय गेले माझे वर खाली करून करून. वर्षा, काय ग गोंधळ घातलास त्या तिकिटांचा? ए आई, काय मी काय गोंधळ घातला? मी बरोबरच सांगितली होती वेळ. वेळेचा गोंधळ दादाने घातलाय. आणि आता गेलेत ना ते. कशाला उगीच बोलतेस मला? कोणाला बोलणार मी? दुसरं कोण आहे माझं इथे? हे आहे पात्र, ते बसलंय टीव्ही मध्ये. टीव्ही लावला की तिला जग दिसतच नाही दुसरं. सोन्या, आता बाळा तू मला आणि मी तुला. हा आहे की नाही? जा आपल्या आईसाठी घोटभर चहा बनव. तू घे ना तुझं बनवून, मला का सांगतेय? आईसाठी चहा बनवताना हात तुटतात का तुझे? झालं, इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. आणते बनवून. अरे आई काय शब्द आला तोंडातून? काय आला तोंडातून शब्द? आई म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विणा भिकारी. बघ बॅग नाही, बघ बॅग बघ. ही बॅग? हो, यात गरम कपडे आहेत ना त्या दोघांचे. विसरून गेले. आता काय करतील पोरं माझी? थंडीत कुडकुडतील तिथे. अगं बाई, बाबांना फोन करू का? काय बाबांना फोन करू? काय बस वळून येणार आहे तुझा बाबा बॅग घ्यायला? हो, आणि ते मुश्किलीने पोहोचले असतील तर नको आता त्यांना डिस्टर्ब करायला. काय करायचं मग? देवा, राहू दे. चिंगी, तू चल, दुपारची शाळा आहे. मला आनंदी सांगून गेले तयारी करायची. चल आई, तुझा चहा तू करून घे. चल. या इथे.
घ्या आतमध्ये घ्या. ओ थांबा 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 दादा थांबा. तुम्ही घरी का घेऊन आले मला परत? हा फसवलं तुम्ही मला. तुम्ही मला म्हणाला होतात की मी फिरायला घेऊन जाईन, मी घरी नाही घेऊन जाणार तुला. आनंदी नाही नाही, तुम्ही मला आता किती समजून सांगितलं मी नाही उतरणार आहे खाली. मी मनाने पोहोचले होते तुम्ही जिथे कुठे घेऊन जाणार होता तिथे. पाहुणा लेख ना, तिथेच पोहोचले होते हो, मी. हो, हो. लोक काय म्हणतील, हसत हसत गेले आणि रडत रडत आले. कसं वाटतं ते? नाही तू रडू तर नकोस. मला येतंय रडू. ऐक ऐक मी काय सांगतो, ऐक. अगं ऐक, हे बघ आपली बस सुटली हे जर का इथे लोकांना कळलं ना तर आपलं हसं होईल. म्हणून सांगते चला ना जाऊयात. मला फिरायला घेऊन जाणार होतात ना तुम्ही. ऐक ऐक तो बबन दिसतोय, तो मोबाईल मध्ये गुंतलेला आहे. पटकन आपण आतमध्ये शिरूया, ठीक आहे? ओ दादा एक काम करा, तुम्ही रिक्षा आहे ना त्या समोरच्या गाडीच्या जवळ घ्या बरं. हा? काय कुठे? सांगतो घ्या. हो सांगते. काय सांगताय? सरळ. सरळ? हो सरळच जायचंय. जमतंय तुला? हो मग चिंगीने शिकवलंय मला. काय नाही जमणार? अहो हा? सरळ गेलो की एक नागमोडी वळण आहे. अच्छा ठीक आहे. काय बघतेस? ते लहानपणी काय वाटायचं माहितीये की इथे खाली काही नसतं पायाच्या इथे. जे काही गाडी चालते ती ह्याच्यावरच गाडी चालते. छान वाटतंय ना? तुला छान वाटतंय ना? हो. नाही मगाशी चालत निघाली होतीस. उजवीकडे असं ना हे बरोबर पोहोचवतं आपल्याला. हो पण कधी कधी गंडवतं पण, म्हणून सतत लक्ष ठेवून असायचं. अहो पुढे बघा ना. आहे माझं लक्ष आहे ना. म्हटलं तू ते बरोबर बघतेस की नाही ते बघत होतो मी. मी सांगते तुम्हाला बरोबर. हो अहो थांबा थांबा. डाव्या बाजूला डाव्या बाजूला. रस्ता किती खराब आहे बघ. आमच्या गावाकडे पण असंच असतो. नाही पण एवढा खराब रस्ता म्हटल्यानंतर समोर जाणारा रस्ता बरोबर जातोय की नाही शंका येते ना. नाही, बरोबर जातोय आपण. रस्ताच नाहीये. डाव्या बाजूला उजव्या बाजूला काहीच नाहीये. बरोबर बघतेस ना मॅप? असंच दाखवतोय ना हे बघा. आनंदी हा रस्ता आपल्याला आपल्या हॉटेलपर्यंत नाही पोहोचवू शकत. सो मी काय म्हणतोय ऐक ना, मी 5 स्टार हॉटेलचं बुकिंग करतो. आपण तिथे जाऊन राहूया. ये हो ये 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 येस. अगं मी उचलतो ना. मी उचलतो. मी दे दे. कुठे चालली? कुठे चालली? कुठे आनंदी? कुठे चालली तू? आपलं ठरलंय त्या ठिकाणीच जायचं. वर्षाताईंनी एवढं सगळं केलं आपल्यासाठी. आपण असं कुठेतरी जाऊन राहायचं का? कुठेतरी 5 स्टार नाही. खूप पैसे खर्च केले. अगं नाही म्हणजे नाही. इथनच जायचं. बर 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 ठीक 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 आहे. पण सामान मी उचलणार. ओके थांब.
आनंदी तू फक्त तुझी पर्स घ्यायची, बाकीचं सामान मी उचलणार. ठीक आहे? नवरा आहे ना तुझा? जमेल का? न जमायला काय झालं? चला. हा